पार्लमेंटचं भाग 1 आणि भाग 2 इथपर्यंत आपण गोष्टी बघितल्यात. पार्लमेंटच्या भाग 3मध्ये अगदी कमी वेळात एक पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये काही कमिट्याज, बेसिक कमिट्याज आहेत. त्या कमिटीज पडतात पेपरला, प्रिलिम्सला असू दे किंवा मेन्सला. प्रिलिम्सला नाही पडली तर मेन्सला हमखास पडतात. त्या पार्लमेंटरी कमिटीज मुख्य 3 बघायच्यात आपल्याला. पब्लिक अकाउंट कमिटी, पब्लिक अंडरटेकिंग्स कमिटी आणि दुसरी म्हणजे इस्टिमेट कमिटी, ज्याला आपण अंदाज समिती म्हणतो. ह्या 3 मुख्य कमिट्याज आपल्याला बघायच्या. आपल्याला ज्युडिशियरी बघायचं आहे. भारताची न्याय व्यवस्था, ती हायरार्की, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्टेट्स, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टेट्स एटसेट्रा. मुख्य भाग पहिला आपल्याला आज जो बघायचा आहे तो म्हणजे पार्लमेंट कमिटी. ती सुरू करूया आपण. त्या म्हणजे संसदीय समित्या, मराठीमध्ये त्याचं नाव. ह्या संसदीय समित्या काय असतात आणि त्या काय काम करतात आणि अशा किती संसदीय समित्या असतात, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, त्यांचं इलेक्शन होतं का, होतं तर ते कसं होतं, मंत्री त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात का, त्यांचा चेअरमन कोण असतो, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्या कमिटीच्या चेअरमनची. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्यात. ह्या कमिट्या खूपच महत्त्वाच्या आहेत. ह्या ज्या मी 3 वेगवेगळ्या कमिटीज घेणार आहे आता, त्यातली सगळ्यात पहिली कमिटी पार्लमेंटरी कमिटी. किंवा त्याच्या आधी एक बॅकग्राऊंड सांगतो की पार्लमेंटमध्ये वेगवेगळे इश्यूज डिस्कस करण्यासाठी किंवा काही गोष्टी स्क्रुटिनाइज करण्यासाठी या कमिटीची स्थापना केली जाते, संसदीय समित्यांची स्थापना केली जाते. ह्या संसदीय समित्यांचे मुख्य 2 प्रकार पडतात. कमिटीज आपण म्हणूया ह्याला. पार्लमेंटरी कमिटीज. मराठीमध्ये संसदीय समित्या. त्याचे 2 महत्त्वाच्या समित्या, 2 टाईप म्हणूया आपण. एक ॲडहॉक आणि दुसरी असते ती म्हणजे स्टँडिंग कमिटी. ॲडहॉक कमिटीज अँड स्टँडिंग कमिटीज. ह्या ॲडहॉक कमिट्या म्हणजे काय आणि स्टँडिंग कमिटीज म्हणजे काय, तर पार्लमेंटमध्ये वेगवेगळे विषय, त्या विषय किंवा वेगवेगळी बिलं असतात किंवा वेगवेगळे विषय असू दे, देशातले असू दे किंवा पार्लमेंटमधले असू दे, तर या विषयांवर स्क्रुटिनी करण्यासाठी किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्भवलाय, तो महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करण्यासाठी, स्क्रुटिनाइज करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी ज्या समित्यांची नेमणूक केल्या जाते त्यांना ॲडहॉक कमिटीज असं म्हणतात. म्हणजे जसे जसे मुद्दे उद्भवतील, जसे जसे प्रश्न उद्भवतील आणि जशी गरज पडेल तशी ह्या ॲडहॉक कमिटींची नेमणूक केली जाते. ह्या समित्या स्थापन केल्या जातात. ह्या समित्या म्हणजे ॲडहॉक कमिट्या, त्याला टेम्पररी कमिटीज असं म्हणतात. तात्पुरत्या काळासाठी ह्या समित्यांची निर्मिती केली जाते. तो विषय एकदा डिस्कस केला, स्क्रुटिनाइज केला, तो विषय संपला की ती कमिटी बरखास्त होते लगेच. पण स्टँडिंग कमिटी मात्र तशी नसते. ह्या स्टँडिंग कमिट्या ह्या दरवर्षी फॉर एव्हरी इयर, एक वर्षासाठी, फॉर 1 इयर ह्या कमिटींची स्थापना परमनंटली करायलाच पाहिजे, केल्याच जाते. परमनंट, ह्यांना परमनंट कमिटीज म्हणतात. ह्या स्टँडिंग कमिटीज म्हणजे परमनंट कमिटी आणि ॲडहॉक कमिटीज म्हणजे टेम्पररी कमिटीज. टेम्पररी कमिटीज का म्हणायचं, तर ह्या कमिट्याज जर एखादा इश्यू, मुद्दा जर उद्भवला तर त्याचं निराकरण करण्यासाठी ह्या समितीची स्थापना केली जाते. अशा कमिट्यांना ॲडहॉक कमिटीज असं म्हणतात. आणि तो मुद्दा एकदा तो विषय एकदा स्क्रुटिनाइज झाला कमिटीकडून, तो मुद्दा एकदा निकालात काढला त्या कमिटीने की त्या कमिटी होते बरखास्त, त्याला ॲडहॉक कमिटी म्हणायचं. म्हणजे तात्पुरत्या काळासाठी तो विषय हाताळण्यासाठी त्या कमिटीची नेमणूक केली जाते, त्या कमिटीला ॲडहॉक कमिटी म्हणायचं. परंतु स्टँडिंग कमिट्या ह्या दरवर्षी नेमणूक, त्या कमिट्यांची स्थापना करावीच लागते. ती पार्लमेंटमध्ये केली जाते. त्याच्यामध्ये सभासद हे लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोन्ही असतात. ह्या पार्लमेंटरी कमिटीजांना परमनंट म्हणतात. कारण काय, तर 1 वर्षासाठी अशी दरवर्षी त्या कमिटीची स्थापना करावीच लागते. सो मुद्दा लक्षात असू द्या. ॲडहॉक कमिटी आणि स्टँडिंग कमिटी. ॲडहॉक कमिटी ही तात्पुरत्या काळासाठी स्थापन केलेली कमिटी असते आणि स्टँडिंग कमिटी ही परमनंट असते. 2
बेसिक मुद्दे लक्षात ठेवा. तर आपल्याला आता काय बघायचं आहे, तर स्टँडिंग कमिट्या, त्यातल्या महत्त्वाच्या स्टँडिंग कमिट्या कुठल्या कुठल्या आहेत. त्या पुस्तकामध्ये आपल्याला स्टँडिंग कमिटी संदर्भात ज्या काही गोष्टी दिल्यात त्या 6 मेजर स्टँडिंग कमिटी आपल्याला सांगितल्यात. त्या 6 मेजर स्टँडिंग कमिटीतली आपल्याला फायनान्स कमिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. 6 मेजर कमिटीज स्टँडिंग म्हणतो ना परत मी, आपण स्टँडिंग कमिटी संदर्भात बघतोय. त्या 6 मेजर स्टँडिंग कमिटीज आणि त्या 6 मेजर स्टँडिंग कमिटीमधली फायनान्स कमिटी ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची. फायनान्स कमिटी, 6 मेजर कमिटीज, these are the standing committees. These are the standing committees. स्टँडिंग कमिटीज किती आहेत टोटल? 6 मेजर स्टँडिंग कमिटीज. त्या 6 मेजर स्टँडिंग कमिटीज मधली फायनान्स कमिटी ही सगळ्यात महत्त्वाची. त्या फायनान्स कमिटीमध्ये आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या 3 महत्त्वाच्या कमिट्या. एक पब्लिक अकाउंट कमिटी, सविस्तर बघायचं आपल्याला, फक्त लिहून घ्या इथे. पब्लिक अकाउंट कमिटी, त्याला पॅक असं म्हणतात, पॅक, पब्लिक अकाउंट कमिटी, मराठीमध्ये लोकलेखा समिती. दुसरी आहे ती म्हणजे इस्टिमेट कमिटी. इस्टिमेट कमिटी, तिला मराठीमध्ये अंदाज समिती असं म्हणतात. आता या कमिट्यांमध्ये कोण असतं, त्याचे मेंबर्स कोण असतात, नेमणूक कोण करतं, हे नीट बघूया आपण प्रत्येक कमिटी घेऊन. आणि तिसरी कमिटी, तिला PUC. काय काय लक्षात ठेव आलं? 2 मेजर टाईपच्या कमिट्या, एक ॲडहॉक कमिटी, दुसरी स्टँडिंग कमिटी. त्या स्टँडिंग कमिटीचे 6 मेजर कमिटीजमध्ये बायफर्गेट केलेलं आहे. त्या 6 मेजर कमिटीजमधली आपल्यासाठी महत्त्वाची म्हणजे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाची म्हणजे फायनान्स कमिटी. त्या फायनान्स कमिटीमध्ये 3 मेजर कमिट्या, एक पॅक पब्लिक अकाउंट कमिटी, दुसरी इस्टिमेट कमिटी आणि तिसरी पब्लिक अंडरटेकिंग्स कमिटी. पॅक म्हणजे लोकलेखा समिती, इस्टिमेट म्हणजे अंदाज समिती आणि PUC पब्लिक अंडरटेकिंग कमिटी म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती. ह्या 3 मेजर कमिट्या. आता आपण एक एक PAC, इस्टिमेट आणि PUC ह्या 3 वेगवेगळ्या कमिट्यात आपण सविस्तर बघूया. तर ह्यातली पहिली आपल्याला बघायची PAC, पब्लिक अकाउंट कमिटी, लोकलेखा समिती. PAC मराठीमध्ये लोकलेखा समिती. पब्लिक अकाउंट कमिटी. कमिटीची स्थापना झाली आहे 1919च्या कायद्याने 1921ला. आता सगळे फॅक्ट्स आहेत इथून पुढे मी ज्या सांगणार आहे त्या, आणि त्या परीक्षेमध्ये जशाच तशा विचारतो. 1919चा कोणता कायदा? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट. 1919च्या कायद्याने स्थापना मात्र झाली आहे 1921ला. याच्यामध्ये पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये एकूण 22 मेंबर्स असतील, 22 मेंबर्स असतील. ते मेंबर्स डिव्हाइड केले जाणार आहेत 15+7 असे. 15+7, 15 members would be from Lok Sabha, 7 members would be from Rajya Sabha. 15+7 एकूण 22 लोक मेंबर्स असणार आहेत कमिटीमध्ये. त्यातली 15 लोक ही लोकसभेतून आणि 7 लोक ही राज्यसभेतून येणार आहेत. आता ह्यांची नेमणूक कशी होणार आहे? तर नेमणूक सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आठवा आपण राज्यसभेच्या किंवा प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही सिस्टीम बघितली होती. सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. एकल संक्रमणीय प्रमाणशीर मताधिकाराची पद्धत. या पद्धतीने यांची निवड केल्या जाते. यांच्यातल्या एकाची 22तल्या एकाची
चेअरमन म्हणून निवड केल्या जाते. कोणाकडून? स्पीकर कडून. यांच्यातल्या एकाची निवड केल्या जाते चेअरमन म्हणून. कोणाकडून? स्पीकर कडून. कमिटीचा कार्यकाळ किती असणार आहे? 1 वर्षाचा, फॉर 1 इयर. पुढच्या वर्षी नवीन PSC, नवीन मेंबर्स किंवा तेच मेंबर असू शकतात, पण नव्याने त्या कमिटीची स्थापना करायची आहे. 1 वर्ष. ह्या कमिटीमध्ये नीट लक्षात ठेवा मुद्दा, नो मिनिस्टर कॅन पार्टिसिपेट. नो मिनिस्टर कॅन पार्टिसिपेट. मंत्री, कोणताही मंत्री PAC पब्लिक अकाउंट कमिटीचा मेंबर होऊ शकत नाही. आणि जर एखादा मंत्री पब्लिक अकाउंट कमिटीचा मेंबर झाला, जर एखादा मंत्री पब्लिक अकाउंट कमिटीचा मेंबर झाला तर तो मंत्री म्हणून त्याचं पद जाणार आहे. मंत्री राहणार नाहीये, मेंबर राहणार आहे तो, पण त्याचा मंत्री पद जाणार आहे. मिनिस्टर होऊ शकतो का? होऊ शकत नाही. पण जर झाला, जर त्या कमिटीचा तो मेंबर झाला तर काय होणार आहे? त्याचं मंत्रीपद जाणार आहे. आता ही कमिटी करते काय? ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. PSC संदर्भात 1919च्या कायद्याने 1921ला स्थापना झाली आहे. 22 मेंबर्स असतील, 15 लोकसभेतली, 7 राज्यसभेतली. सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. चेअरमनची नेमणूक स्पीकर करणार आहे 1 वर्षासाठी आणि मिनिस्टर त्या कमिटीचा मेंबर असू शकत नाही. आता तुम्ही आता बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, हे आपल्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडीजमध्ये हे पद बघायचं आहे. पदाची नेमणूक, पॉवर्स, रेस्पॉन्सिबिलिटी काय काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या बघायच्यात. पण फक्त आत्ता लक्षात ठेवा की तिथे लिहून घ्या तुमच्या नोटमध्ये की कॅग, CAG, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारताचे महालेखापाल, कॉम्प्ट्रोलर का महालेखापाल का महालेखा नीट बघून घ्या मराठीमध्ये काय म्हणतात. कॉम्प्ट्रोलर अँड CAG. काय करते ही कमिटी? तर कॅगचे रिपोर्ट्स एक्झामाइन करण्याचं काम करते. द रिपोर्ट्स ऑफ द कॅग्स आर एक्झामाइंड बाय दिस कमिटी. ते कॅग आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे काय असतं ते. कॅग म्हणजे काय, तो काय करतो, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, पॉवर्स काय असतात. तर ह्या कॅगचे महत्वाचे 3 रिपोर्ट्स असतात. रिपोर्ट्स ऑन, आता आठवा, रिपोर्ट्स ऑन अप्रोप्रिएशन. आपण अप्रोप्रिएशन बिल बघितलं होतं. रिपोर्ट्स ऑन अप्रोप्रिएशन, विनियोजन विधेयक, 8वा कलम 114. 113 मध्ये 112 मध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला आपण बजेट म्हणतो कॉन्स्टिट्यूशन मध्ये शब्द अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. 113 मध्ये डिमांड फॉर ग्रँट्स, अनुदानाच्या मागण्या. 114 मध्ये काय सांगताय तर अप्रोप्रिएशन बिल पास करून घ्यायचंय. म्हणजे नो मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 266 सब क्लॉज 1 शॅल बी काय म्हणूया मेड फ्रॉम द consolidated fund of India without the appropriation bill passed by the parliament. हे अप्रोप्रिएशन बिल पास केल्याशिवाय, विनियोजन विधेयक पास केल्याशिवाय कन्सॉलिडेटेड फंड मधून म्हणजे भारताच्या संचित निधीमधून आपण 1ही रुपया काढू शकत नाही. ते रिपोर्ट्स, अप्रोप्रिएशन रिपोर्ट्स एक्झामाइन करायचं काम हे कॅगचा रिपोर्ट असतो. हा रिपोर्ट एक्झामाइन करायचं काम कोण करतंय? पॅक करतंय. कॅगचे दुसरे रिपोर्ट्स असतात रिपोर्ट्स ऑन फायनान्स किंवा फायनान्स रिपोर्ट पण असं म्हणतो. फायनान्स रिपोर्ट्स किंवा रिपोर्ट्स ऑन फायनान्स. आणि तिसरं आहे पब्लिक अंडरटेकिंग्स रिपोर्ट्स. पब्लिक अंडरटेकिंग रिपोर्ट्स, सार्वजनिक उपक्रम. सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय? ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. हे काय? सार्वजनिक उपक्रम आहे. म्हणजे ज्या
संस्था त्यांच्यामध्ये सरकारचं पण शेअर असतो आणि प्रायव्हेट एंटिटीजचा पण शेअर असतो, अशा संस्थांना PUC पब्लिक अंडरटेकिंग्स म्हणतात. पण गव्हर्निंग बॉडी बोर्ड ऑफ कंट्रोल हा गव्हर्नमेंटचा असतो, म्हणजे 50% पेक्षा जास्त शेअर्स हे गव्हर्नमेंटचे असतात. ONGC असेल, LIC असेल फॉर दॅट मॅटर. तर ह्या सगळ्या संस्था झाल्या पब्लिक अंडरटेकिंग्स. ह्या संस्थांचे रिपोर्ट्स एक्झामाइन करायचं काम कोणाचं आहे? कॅगचं. खरं तर LICचे आणि ते कॅग करत नाही, आपण बघायचं कॅगच्या चॅप्टरमध्ये एक्झॅक्ट कुठल्या PUCचे पब्लिक अंडरटेकिंग्स. बँका फॉर दॅट मॅटर, सगळ्या बँका ह्या PUCज आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा पण वाटा आहे आणि गव्हर्नमेंटचा पण वाटा आहे. पण गव्हर्नमेंटचा वाटा जास्त असल्यामुळे कंट्रोलिंग बॉडी कोणाची आहे? गव्हर्नमेंटची आहे. ते पब्लिक अंडरटेकिंग, त्यांना सार्वजनिक उपक्रम असं म्हणायचं. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात ते मागचे 5-6 मुद्दे. म्हणजे 1919च्या कायद्याने 1921ला स्थापना झाली आहे. मेंबर्स 22 असणार आहेत, त्यातले 15 मेंबर नोट्समध्ये बघा सगळ्या गोष्टी आल्यात का. 15 मेंबर हे लोकसभेतून, 7 मेंबर हे राज्यसभेतून आले पाहिजेत. नेमणूक स्पीकर करणारे चेअरमनची, त्यांची निवड कशी होणार आहे? सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आणि त्यांचं काम काय असणार आहे? तर कॅगचे रिपोर्ट्स ऑन अप्रोप्रिएशन, रिपोर्ट्स ऑन फायनान्स आणि पब्लिक अंडरटेकिंग रिपोर्ट्स हे एक्झामाइन करायचे. आणखीन एक छोटा मुद्दा लक्षात ठेवा, 1954 पर्यंत पॅकमध्ये फक्त 15 लोक होती. कमिटी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे इस्टिमेट कमिटी, त्याला मराठीमध्ये नाव अंदाज समिती. इस्टिमेट कमिटी, मराठीत अंदाज समिती. अंदाज समिती. पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये आणखीन एक मुद्दा लिहून घ्या तिथेच, की 1967 पासून फ्रॉम 1967 1967 पासून पॅक पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन हा अपोजिशन मधून असणार आहे, विरोधी पक्षातून असणार आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? फ्रॉम 1967 पासून पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन हा कायम अपोजिशन विरोधी पक्षातूनच असणार आहे. इस्टिमेट कमिटी स्थापना. खरं तर ह्याचं ओरिजिन 1919च्या कायद्यामध्येच आहे, पण स्थापना मात्र 1950ला झाली आहे. ऑन द रिकमेंडेशन ऑफ जॉन मथाई. द देन फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया जॉन मथाई यांच्या रिकमेंडेशनवरून 1950ला ह्या कमिटीची स्थापना झाली आहे. हे 1919 नाही करून 1921, ओरिजिनेटेड इन 1921 ओरिजिन, पण स्थापना मात्र 1950 मध्ये झाली आहे. रिकमेंडेशन ऑफ जॉन मथाई. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट या कमिटी, जे मी पॅकमध्ये जे 7-8 मुद्दे तुम्हाला लिहून ठेवलेत ना, परीक्षेमध्ये कायम त्याच्यापैकीच काहीतरी विचारणार आहेत, त्याच्या बाहेरचं विचारलं जाणार नाही आहे. तसंच इस्टिमेट कमिटीमध्ये पण 1921चं ओरिजिन, 1950ला रिकमेंडेशन ऑफ द जॉन मथाई. तर या इस्टिमेट कमिटीमध्ये टोटल किती लोक असतील? 30 मेंबर्स. टोटल 30 मेंबर्स. ऑल द मेंबर्स फ्रॉम लोकसभा. ही सगळी ह्या कमिटीमध्ये सर्व मेंबर्स लोकसभेमधून असतील. त्यांची निवड अगेन सिस्टीम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं सुरुवात केली जाणार आहे. अगेन याच्या चेअरमनची निवड कोण करणार आहे? स्पीकर. चेअरमनची निवड कोण करणार? स्पीकर. पुढचा मुद्दा, जसं पॅक मध्ये नो मिनिस्टर कॅन बी अ मेंबर, तसंच इस्टिमेट मध्ये पण कुठलाही मंत्री सहभागी होऊ शकत नाही.
आणि पुढचा मुद्दा जो आपण जसं पॅकमध्ये बघितलं होतं तसंच इथे पण 1956 पर्यंत इस्टिमेट कमिटीमध्ये 25 एवढी लोक होती. 1956 पासून ती 30 झाली. 1956 पर्यंत 25 आणि तिथून पुढे 30. 1956 पर्यंत 25 आणि 1956 पासून 30. आता या कमिटीचं काम काय? महत्वाचा मुद्दा. कमिटी काय करते? ते योजनांवर खर्च नीट होतोय का? भारत सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात, स्कीम असतात, जी वेगवेगळी धोरणं असतात, तर ह्या योजनांवर, ह्या स्कीम्सवर खर्च नीट होतोय का हे पाहणे हे मुख्य काम आहे. हे अंदाज इस्टिमेट कमिटीचं. आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमी, प्रशासन आणि अर्थव्यवस्था ही इफिशियंट चालावी यासाठी ही कमिटी लक्ष देऊन असते. अंदाज समितीची 2 मुख्य कामं लक्षात ठेवा. एक काय काम असणार आहे अंदाज समितीचं? पहिलं मुख्य काम असणार आहे भारत सरकारच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सवर खर्च नीट होतोय का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमी ही इफिशियंट चालण्यासाठी ही कमिटी खूप महत्त्वाचं काम करते. बेसिक. सौरभ म्हणतो की चेअरमन अपोजिशनचाच. काय सर? अपोजिशनचाच असतो चेअरमन. हो, अपोजिशनचाच असतो, सांगितलं ना. चला जायचं पुढे. पुढची कमिटी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी, ज्याला आपण PUC असं म्हणतो. सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक उपक्रम समिती. पब्लिक अंडरटेकिंग कमिटी. पब्लिक अंडरटेकिंग कमिटी. स्थापना 1964 ला बाय द रिकमेंडेशन ऑफ V.K. कृष्ण मेनन. V.K. कृष्ण मेनन, ही वॉज द डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया फ्रॉम 1957 to 62. म्हणजे चीनच्या युद्धाच्या काळामध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. V.K. कृष्ण मेनन, द देन डिफेन्स मिनिस्टर. 1964 ला ही स्थापना झाली आहे, रिकमेंडेशन ऑफ द V.K. कृष्ण मेनन. ह्या कमिटीमध्ये PUC मध्ये लोक असणार आहेत अगेन 22. कंपोजिशन 15 आणि 7. 15 पीपल फ्रॉम द लोकसभा, 7 पीपल फ्रॉम द राज्यसभा. निवड कशी होणार आहे? सिंगल ट्रान्सफरेबल वोट. एकाला काही स्टँडिंग कमिटीज असतात. डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज. ह्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज एकूण 24. त्यातल्या 16 लोकसभेच्या, 16 फ्रॉम लोकसभा आणि 8 फ्रॉम राज्यसभा. एकूण किती आहेत डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी? प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी स्टँडिंग कमिटी वर्षभरासाठी नेमलेली. ह्या प्रत्येक कमिटीमध्ये किती मेंबर असणार आहेत? 31 मेंबर. 21 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे. काय म्हणलं आपण? डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी किती आहेत? 24. त्यातल्या 16 लोकसभेच्या, 8 राज्यसभेच्या. प्रत्येक कमिटीमध्ये 31 मेंबर. प्रत्येक कमिटी म्हणजे ह्या प्रत्येक कमिटीमध्ये 31 मेंबर. त्यातले 21 लोकसभेचे मेंबर्स आणि 10 राज्यसभेचे मेंबर्स. लोकसभेचे मेंबर्स 21, राज्यसभेचे मेंबर 10. ह्या राज्यसभेच्या ज्या 8 कमिट्या आहेत त्या राज्यसभेच्या 8 कमिट्याच्या चेअरमनची नेमणूक कोण करणार आहे? राज्यसभेचे चेअरमन.
आणि लोकसभेच्या ज्या 16 कमिट्या आहेत त्या लोकसभेच्या कमिट्यांचे चेअरमनची नेमणूक करणारे स्पीकर. म्हणजे लोकसभेच्या 16 कमिट्याच्या चेअरमनची नेमणूक स्पीकर करीन आणि राज्यसभेच्या 8 कमिट्याच्या चेअरमनची नेमणूक चेअरमन ऑफ द राज्यसभा, सभापती करतील. आपण स्पीकरचा जेव्हा चॅप्टर बघितला तेव्हा आपण 3 कमिटीज बघितल्या होत्या बघा, फक्त नावं बघितली होती. रूल्स कमिटी, बिझनेस ॲडवायझरी कमिटी आणि जनरल पर्पज कमिटी. तर ह्या तिन्ही कमिटीचे अध्यक्ष चेअरमन हे कोण असणार आहेत? स्पीकर असणार आहेत असं मी सांगितलं होतं, आठवत आहे? रूल्स कमिटी, जनरल पर्पज कमिटी आणि बिझनेस ॲडवायझरी कमिटी, तिन्ही त्या कमिट्या लक्षात ठेवा. विचारतात की खालीलपैकी कुठल्या कमिटीचे चेअरमन हे लोकसभेचे स्पीकर असणार. आणि लक्षात ठेवा डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी, टोटल 24 कमिटीज, त्यातल्या 16 लोकसभेच्या, 8 राज्यसभेच्या. प्रत्येक कमिटीमध्ये 31 मेंबर असतील, 21 लोक लोकसभेची, 10 लोक राज्यसभेची. त्यांच्या चेअरमनची नेमणूक ही लोकसभेची कमिटी असेल तर लोकसभेचे अध्यक्ष करतील आणि जर कमिटी राज्यसभेची असेल तर नेमणूक राज्यसभेचे चेअरमन करतील. सो दिस इज ऑल अबाउट द कमिटीज इन द पार्लमेंट. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं, बाकी डेटा बराच आहे तो पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे. नेक्स्ट इज सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशियरी. ज्युडिशियरी न्यायव्यवस्था. भारताची न्यायव्यवस्था. आपण जे लोकशाहीचे 3 स्तंभ बघितले होते त्या लोकशाहीच्या 3 स्तंभामध्ये आपण काय बघितलं? एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेशन आणि ज्युडिशियरी, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. त्या न्यायमंडळाची हायरार्की आपण बघितली होती. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, जिल्हा न्यायालय ज्याला आपण म्हणतो. तर ह्या न्यायव्यवस्थेमध्ये ही जी हायरार्की आहे त्याला आपण इंटिग्रेटेड ज्युडिशियरी असं म्हणतो. जेव्हा आपण कालच्या सेशनमध्ये हे बघितलं होतं की इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी, विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ फेडरल गव्हर्नमेंट सिस्टीम आणि युनिटरी गव्हर्नमेंट सिस्टीम. तर इंटिग्रेटेड ज्युडिशियरी असणं हे फेडरल फीचर आहे की युनिटरी फीचर आहे, आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी असणं हे फेडरल फीचर आहे की युनिटरी फीचर आहे. तर आपण काय म्हणलं होतं की जर राज्यांना नेगेटिव्ह कनोटेशन जर असेल तर ते काय असणार आहे? युनिटरी सिस्टीम असणार आहे. तर आपली आहे ती इंटिग्रेटेड पण आहे आणि इंडिपेंडंट ज्युडिशियरी पण आहे. तर ही इंटिग्रेटेड ज्युडिशियरीचं लक्षण काय असतं? तर हायरार्की मेंटेन केलेली. सुप्रीम कोर्टाच्या खाली हायकोर्ट, त्याच्या खाली सबऑर्डिनेट. म्हणजे काय? सबऑर्डिनेट कोर्टाने दिलेला निकाल आपण अपील करू शकतो हायकोर्टामध्ये, हायकोर्टाने दिलेल्या निकालाला आपण अपील करू शकतो, त्या निकालाचा अपील करू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे फायनल सर्वोच्च न्यायालय, फायनल डिसिजन कोण देणार आहे? सर्वोच्च न्यायालय. दिस इज द इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. ती इंटिग्रेटेड ज्युडिशियरी ह्याला आपण सिंगल सिस्टीम ऑफ कोर्ट्स असं पण म्हणतो. सिंगल सिस्टीम ऑफ कोर्ट. मुद्दे लक्षात ठेवा फक्त. दिस इज द इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. तर इंडिपेंडंट ज्युडिशियरी म्हणजे काय? की इंडिपेंडंटली काम करताय. कॉन्स्टिट्यूशननी त्यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस, आर्टिकल 124 ने त्यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेलं आहे. तर भारताला एक सुप्रीम कोर्ट असेल म्हणून ते इंडिपेंडंटली काम करतात. इंटिग्रेटेड ज्युडिशियरी म्हणजे काय? तर हायरार्की मेंटेन केलेली. कशी हायरार्की? सुप्रीम कोर्ट, मग हायकोर्ट आणि मग सबऑर्डिनेट कोर्ट्स. ही हायरार्की मेंटेन केलेली आहे ही इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. ही सिस्टीम सिंगल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. दिस सिंगल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट इज अडॉप्टेड फ्रॉम द 1935 ॲक्ट ऑफ द गव्हर्नमेंट. अडॉप्टेड फ्रॉम 1935. 1935च्या भारत सरकार, 1935चा भारत सरकारचा कायदा आठवा. ह्या कायद्याने काय केलं होतं? तर फेडरल कोर्टाची स्थापना केली होती. तुमच्या नोटमध्ये लिहिलेलं असेल. ह्या कायद्याने काय केलं होतं? फेडरल कोर्टाची स्थापना केली होती. त्या फेडरल कोर्टाचं
भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि भारत गणतंत्र बनल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर म्हणजे तारीख 28 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना आहे तारीख 28 जानेवारी 1950 सुप्रीम कोर्टाची स्थापना. यांनी काय केलंय 1935च्या कायद्याने स्थापन केलेलं फेडरल कोर्ट 1935च्या कायद्याने स्थापन केलेलं फेडरल कोर्ट रिप्लेस केलंय कशाने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्ट रिप्लेस्ड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया that was established by the act of 1935. तर ह्या सुप्रीम कोर्टाबद्दल किंवा ज्युडिशियरी बद्दल आपण बेसिकली आत्ता सुप्रीम कोर्ट बघतोय, हायकोर्टाचा नंतर बघायचं. एकदा सुप्रीम कोर्ट बघितलं की हायकोर्टाला फार वेळ लागणार नाहीये. सुप्रीम कोर्ट संदर्भातल्या तरतुदी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 124 टू आर्टिकल 147 पार्ट 5 महत्वाचं आहे. कलम 124 ते कलम 147 मध्ये सुप्रीम कोर्टासंदर्भातच्या तरतुदी आहेत. त्या भाग 5 मध्ये काय काय दिलं ह्या भाग 5 मध्ये 124 ते 147 मध्ये तर कंपोजिशन, ऑर्गनायझेशन, ड्युरेशन, त्यांच्या पॉवर्स, क्वालिफिकेशन, त्यांचं टेन्युअर, तसंच वेगवेगळ्या प्रोसिजर्स, त्यांचे असलेले सुप्रीम कोर्टाचे असलेले अधिकार, त्यांचं ज्युरिडिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी कलम 124 ते 147 मध्ये मेन्शन केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टासंदर्भातच्या भाग 5 मध्ये. तर आता आपल्याला लक्षात ठेवायच्या दोन मुख्य गोष्टी, एक त्याची स्थापना, फॅक्च्युअल गोष्टी, स्थापना तारीख 28 जानेवारी 1950 आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कंपोजिशन, किती लोक असतील सुप्रीम कोर्टामध्ये. लोक म्हणजे जजेस सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते असतील 1+33. 1+33 म्हणजे एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटला. कसं ठरवतं पार्लमेंट? बाय द ऍक्ट ऑफ 1956, सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस ऍक्ट, सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस ऍक्ट 1956, सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस ऍक्ट 1956 ह्या कायद्यानुसार ही संख्या ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटला दिलेला आहे. त्यानुसार आता संख्या 34 आहे, त्या 34 मधला एक असणार आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आता रिसेंटली 2019 ला अमेंडमेंट झाली या कायद्यामध्ये, सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट ऍक्ट 2019. त्या 2019च्या कायद्याने आधी 31 होते, 31चे 34 केलेत, 3 जजेस वाढवलेत. हे दरवेळेस वाढवलं. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये 8 जजेस होते, 1+7. ओरिजिनली जेव्हा कंपोजिशन झालं होतं ते 1+7 असं होतं ओरिजिनल कंपोजिशन. ते वाढत वाढत नंतर आता कुठपर्यंत आलेत 1+33. ओरिजिनली किती होते? 8 म्हणजे 1+7. 1 म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 अदर जजेस. आता यांची नेमणूक कशी होते, त्यांचं रिमूव्हल काय असतं, त्यांचं क्वालिफिकेशन काय, जसं आपण स्पीकरच्या संदर्भात सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. तर पहिलं लिहून घ्या, नेमणूक, अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट कोण करणार आहे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अपॉइंटमेंट कोण करणार आहे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. कन्सल्टिंग म्हणजे कन्सल्ट, सल्ला घेणार आहेत कोणाचा? जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड जजेस ऑफ द हाय कोर्ट. जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि जजेस ऑफ द हाय कोर्ट. आता हे कन्सल्टिंगचा अर्थ काय असतो नीट सांगतो. कन्सल्टिंग, जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि जजेस ऑफ द हाय कोर्ट.
कन्सल्टिंग जजेस ऑफ द अपॉइंट कोण करणार आहे? प्रेसिडेंट. कन्सल्ट कोणाशी करणार आहे? जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक करायची असेल तर तिथल्या वेगळ्या दुसऱ्या जजेसची आणि हायकोर्टाच्या चीफ जस्टिसची. आणि अदर जजेसची जर अपॉइंटमेंट करायची असेल त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटकडूनच होणार आहे. त्यांचं कन्सल्टेशन चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टाचे जजेस आणि हायकोर्टाचे चीफ जस्टिस. नेमणूक चीफ जस्टिस ऑफ इंडियाची कोण करणार आहे? प्रेसिडेंट. अदर जजेसची नेमणूक कोण करणार आहे? प्रेसिडेंटच करतील. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक करताना कन्सल्टिंग करायचं आहे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाच्या अदर जजेसची आणि हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कुठल्याही हायकोर्टाचा प्रेसिडेंट ठरवतील. आणि जेव्हा अदर जजेसची नेमणूक प्रेसिडेंटला करायची तेव्हा ते कन्सल्ट कोणाला करतील? चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टातले काही न्यायाधीश आणि हायकोर्टातले मुख्य न्यायाधीश. आता हे कन्सल्टिंग म्हणजे काय? कन्सल्ट करणे म्हणजे काय? तर त्या कन्सल्टिंगच्या वेगवेगळ्या केसेस आहेत, त्याला जजेस केसेस असं म्हणतात. फर्स्ट जजेस केस, सेकंड जजेस केस म्हणजे कॉलेजियम. एखाद्या व्यक्तीची सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करायची आहे तर कन्सल्ट करायला लागतं. कोणाशी? आपण आता बघितलं सुप्रीम कोर्टातल्या आणि हायकोर्टातल्या जजेसशी. तर हे कन्सल्ट करणं, शिफारस करणं हे राष्ट्रपतीवर बंधन. केलेली शिफारस या लोकांनी, त्याला कॉलेजियम म्हणतात. कॉलेजियम लोक सुप्रीम कोर्टातल्या आणि हायकोर्टातल्या जजेस न्यायाधीशांचं जे मंडळ असतं त्याला कॉलेजियम म्हणतात. यांनी शिफारस करायची आहे कोणाला? राष्ट्रपतीला, की बाबा रे या माणसाची नेमणूक कर. तर याच्या वेगवेगळ्या केसेस आहेत. तर फर्स्ट जजेस केस, अशा 3 केसेस. सेकंड जजेस केस आणि थर्ड जजेस केस. याच्यामध्ये काय काय सांगितलं आपण बघूया. (1982), 1993, 1998. 1982 ची फर्स्ट जजेस केस, 1993 ची दुसरी आणि 98 ची तिसरी. तर याच्यामध्ये काय सांगितलं की ॲडवाइस 4 सिनियर मोस्ट, कॉलेजियम काय असतं तर 4 सिनियर मोस्ट जजेस म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या समजा सरन्यायाधीशाची नेमणूक करायची तर तो सिनियर मोस्ट जजेस असला पाहिजे. पण अपॉइंटमेंट करायची असं कन्सल्टेशन राष्ट्रपतीला द्यायला लागतं. ते सिनियर मोस्ट जजेस सुप्रीम कोर्टाचे 4 सिनियर मोस्ट जजेस असतील. त्या 4तल्या मिनिमम 3 लोकांनी म्हणजे डेमोक्रॅटिक वे मेजॉरिटीने मिनिमम 3 लोक यांनी त्याची शिफारस मान्य असायला पाहिजे. म्हणजे काय की अमुक एका एक्स मेंबरची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश म्हणून करा किंवा एक्स या मेंबरची नेमणूक भारताचे सुप्रीम कोर्टामधले न्यायाधीश म्हणून करा. हे लोक सांगतायत किती? 4 लोक. तर ह्या 4तल्या किमान 3 म्हणजे मेजॉरिटी, किमान 3 लोकांनी याला दुजोरा दिला पाहिजे. जर ह्या 4तली जर 2 लोक म्हणतायत करायची आणि 2 लोक म्हणतायत नाही करायची म्हणजे काय झालं? टाय झालं. इथे कोणाचीच मेजॉरिटी नाहीये. तेव्हा मात्र अशी कन्सल्टेशन असं राष्ट्रपतीला सांगता येणार नाहीये की या माणसाची नेमणूक करा. कायम मेजॉरिटीनेच 3 मेंबर्स आउट ऑफ 4 3 मेंबर्स राष्ट्रपतीला कन्सल्ट करणार आहेत. ह्या पहिल्या जजेस केसमध्ये काय झालं? पहिल्या जजेस केसमध्ये राष्ट्रपतीला ही केलेली शिफारस नॉट बाइंडिंग असा अर्थ दिला. असा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की फर्स्ट जजेस केसमध्ये काय सांगितलं की राष्ट्रपतीला असं केली जाणारी शिफारस कन्सल्टेशन ही शिफारस राष्ट्रपतीवर बंधनकारक नाहीये. मात्र सेकंड जजेस केसमध्ये मी थोडक्यात सांगतोय सगळं हे जजेस केसेस हे काय विचारणार नाहीयेत. फक्त ही साल लक्षात ठेवा. फक्त 82, 93 आणि 98 काय झालं याच्यामध्ये तर कन्सल्टेशन प्रोसेसवर निर्णय दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने की फर्स्ट जजेस केसमध्ये कन्सल्टेशन हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाहीये. सेकंड जजेस केसमध्ये सांगितलं की हे कन्सल्टेशन राष्ट्रपतीवर बंधन, आम्ही जो सांगताल तो माणूस नेमायचा आहे. आणि थर्ड जजेस केसमध्ये अगेन सांगितलं की हे बाइंडिंग नाहीये, नॉट बाइंडिंग. म्हणजे आता राष्ट्रपती जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची सरन्यायाधीशांची नेमणूक करतात तेव्हा राष्ट्रपतींना दिलेला सल्ला केलेलं कन्सल्टेशन हे बंधनकारक नाहीये. पण राष्ट्रपती ते मान्य करतातच पण बंधनकारक नाहीये.
आता सुप्रीम कोर्टाच्या जजची नेमणूक कशी होते, या कॉलेजियम सिस्टीमनीच होते, पण तो माणूस कायम ज्याची सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करायची, हा माणूस सिनियर मोस्ट जज इन द सुप्रीम कोर्टच असला पाहिजे. सिनियर मोस्ट जज तो सिनियर मोस्ट जज असला पाहिजे, पहिली गोष्ट. आता पुढचे सरन्यायाधीश कोण, तर कोण असणार आहेत, तर सिनियरिटीने आता न्यायमूर्ती CJ चीफ जस्टिस ऑफ इंडिया शरद बोबडे यांच्या नंतर कोण होणार आहे, त्यांची टर्म संपल्यानंतर यांच्या नंतर होणार आहेत ते म्हणजे त्यांच्या आता सिनियर मोस्ट, त्यांच्या नंतर कोण सिनियर आहे ज्युडिशरीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून, त्यांची नेमणूक होणार आहे. ते सिनियर मोस्ट असले पाहिजेत. ही सिनियरिटी 1973 आणि 1977ला ब्रीच केली होती. म्हणजे ही सिनियरिटी डावलून 1973ला आणि 77ला सुप्रीम कोर्टामध्ये जजेसची नेमणूक झाली होती. तर 1973ला A.N. रे यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली. तेव्हा इंदिरा गांधींचं सरकार. A.N. रे यांची नेमणूक झाली होती. 3 सिनियर मोस्ट जजेस म्हणजे ग्रोवर, शेलट आणि आणखीन एक मी नाव विसरतोय ते, ग्रोवर, शेलट आणि हेडगे. न्यायमूर्ती ग्रोवर, न्यायमूर्ती शेलट आणि न्यायमूर्ती हेडगे हे 3 सिनियर जजेस होते. ह्या तिघांनाही, ग्रोवर यांनाही डावललं, शेलट यांनाही डावललं, हेडगे यांनाही डावललं आणि A.N. रे न्यायमूर्ती A.N. रे यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती. त्याचं मुख्य कारण होतं 24 एप्रिल 1973, तारीख आठवा. 24 एप्रिल 1973ला काय झालं होतं, केशवानंद भारतीचं जजमेंट आलं होतं. ते केशवानंद भारतीचं जजमेंट देणारे न्यायमूर्ती सिकरी हे जजमेंट गव्हर्नमेंटच्या थोडंसं विरोधात होतं, गव्हर्नमेंटला न आवडण्यासारखं नव्हतं. त्याचा बदला म्हणून इंदिरा गांधींनी काय केलं की हे 3 सिनियर मोस्ट जजेस त्या जजमेंटमध्ये होते. हे केशवानंद भारती केसमध्ये त्या बेंचवर होते ते सिकरी सोबत. ग्रोवर, शेलट आणि हेडगे यांना डावललं आणि A.N. रे यांना, त्याच्यामुळे खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि या तिघांनीही राजीनामा दिला होता. असंच 1977ला बेग यांची चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नेमणूक केली आहे. डावललं कोणाला होतं तर HR खन्ना यांना डावललं होतं. म्हणजे यांची सिनियरिटी डावलली, यांनी पण राजीनामा दिला होता. MU बेग, HR खन्ना. 1977च्या राईट टू लाईफ इन एमर्जन्सी या संदर्भात एक केस होती. एमर्जन्सी जी 25 जून 1975ला इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लावली गेली होती. त्या एमर्जन्सीमध्ये राईट टू लाईफ या संदर्भात एक केस होती. ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला ही केस होती. या केसमध्ये HR खन्ना यांनी गव्हर्नमेंटला न आवडणारा किंवा न पटणारा असा एक डिसिजन दिला होता. त्यामुळे HR खन्ना यांना डावलून 1977 मध्ये MU बेग यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतरच्या ह्या 83, 93 आणि 98च्या 3 केसेस त्या जजेस केस. तर नेमणूक कशी करायची, कॉलेजियम सिस्टीम त्या संदर्भात झालेल्या आहेत. महत्त्वाच्या गोष्टी म्हणून लक्षात ठेवा, माहीत असू दे, पेपरला आजपर्यंत विचारलं नाही पण विचारू शकतात. 73 आणि 77 कशामुळे, केशवानंद भारती केसचं जजमेंट आणि ADM जबलपूर वर्सेस शशिकांत शिवकांत काही ते बघून घ्या ते केस कोणती आहे ती. शशिकांत और शिवकांत शुक्ला ह्या केसमध्ये एमर्जन्सीमध्ये राईट टू लाईफ ह्या संदर्भात तो खटला होता आणि त्याचा दिलेला डिसिजन HR खन्ना यांनी हा गव्हर्नमेंटला फेवरेबल नव्हता, म्हणून त्यांना डावलून MU बेग यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून केली होती. आणि त्याच्यानंतर आलेल्या 3 केसेस 1982ची फर्स्ट जजेस केस ज्याच्यामध्ये सांगितलं की कॉलेजियमचं कन्सल्टेशन हे बंधनकारक नसणार आहे. 1993ची सेकंड जजेस केस हे बंधनकारक आहे असं सांगितलं आणि 1998ची त्यानंतर आलेली थर्ड जजेस केसमध्ये सांगितलं की बाइंडिंग नसणार आहे जजमेंट. आत्ता 2014ला 99वी घटना दुरुस्ती 99th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट NJACच्या संदर्भात होती. माहीत असू दे, फक्त ते लिहून ठेवा. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन
नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन या संदर्भात 99th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली होती. ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की असलं नॅशनल ज्युडिशियरीमध्ये अपॉइंटमेंटसाठी एक कमिशन असणार आहे. त्या कमिशनमध्ये मग वेगवेगळी लोक, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणार आहेत, सुप्रीम कोर्टातला एक माणूस असणार आहे, गव्हर्नमेंटमधला केंद्रीय न्यायमंत्री, कायदा मंत्री, हे कायदा मंत्री पण ह्या ज्युडिशियल कमिशनमध्ये असणार आहेत. वेगवेगळ्या अशा तरतुदी केल्या होत्या आणि यांनी शिफारस करायची की कोणाला पुढचं सरन्यायाधीश कोण असणार आहे. ती 99वी घटना दुरुस्ती झालेली सुप्रीम कोर्टानं ही घटना दुरुस्ती रद्द ठरवली. नंतर रद्द ठरवली म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये एक्झिक्युटिव्ह किंवा कायदे मंडळा एक्झिक्युटिव्हचा हस्तक्षेप नसला पाहिजे याच्या अंतर्गत हे एनजॅक सुप्रीम कोर्टानं नंतर रद्द केलं. 99वी घटना दुरुस्ती माहीत असू द्या, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. तर आपल्याला आता ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाच्या जजेसची क्वालिफिकेशन, टेन्युअर, त्यांचं रिमूव्हल आणि त्यांच्या पॉवर्स बघायच्या. आता त्यातलं पहिलं की क्वालिफिकेशन. व्हॉट इज द क्वालिफिकेशन टू बी ए जज इन द सुप्रीम कोर्ट? व्हॉट इज द क्वालिफिकेशन? क्वालिफिकेशन पात्रतामध्ये पहिली पात्रता नेहमीसारखंच काय असणार आहे? पहिली पात्रता क्वालिफिकेशन भारताचा नागरिक पाहिजे, सिटीजन ऑफ इंडिया, इंडियन सिटीजन. दुसरं, त्या व्यक्तीने भारतातल्या कुठल्याही हायकोर्टामध्ये 10 years जज म्हणून काम केलेलं असावं. हायकोर्टामध्ये 10 वर्ष, हायकोर्टामध्ये 10 वर्ष जज म्हणून काम केलेलं असावं. किंवा कुठल्याही 10 वर्ष नाही, 5 वर्ष, 5 वर्ष जज म्हणून आणि कुठल्याही हायकोर्टामध्ये 10 वर्ष ॲडव्होकेट म्हणून काम केलेलं असावं. आणि तो डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट प्रेसिडेंट. डिस्टिंग्विश्ड म्हणजे काय? ही एक नामांकित, डिस्टिंग्विश्ड, DISTINGUISHED, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, ज्याला न्यायव्यवस्थेचं ज्ञान आहे असा माणूस, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट. हा प्रेसिडेंटला वाटलं पाहिजे की हा इमिनंट ज्युरिस्ट आहे. हे क्वालिफिकेशन्स आहेत टू बी अ मेंबर ऑफ ज्युडिशियरी. सुप्रीम कोर्टाचं म्हणतोय मी, म्हणजे न्यायाधीश होण्यासाठी काय काय क्वालिफिकेशन? भारताचा नागरिक पाहिजे आणि हायकोर्टामध्ये 5 वर्ष जज म्हणून काम केलेलं पाहिजे किंवा हायकोर्टामध्ये 10 वर्ष ॲडव्होकेट म्हणून काम केलं पाहिजे किंवा राष्ट्रपतीला वाटलं पाहिजे तो डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट आहे, इमिनंट ज्युरिस्ट. आता दिस इज द क्वालिफिकेशन. नाव द टेन्युअर. टेन्युअर किती आहे? कॉन्स्टिट्यूशननी मेन्शन केलेलं नाही. टेन्युअर नॉट मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. नॉट मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही आहे. पण एखादा जज सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंतच राहू शकतो. सुप्रीम कोर्टाचा चाललाय अगेन आपलं, हायकोर्टाचा नाही. 65 वर्ष. तो राजीनामा देणार आहे. कोणाकडे? नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंटकडे. राजीनामा कोणाकडे? प्रेसिडेंटकडे. झालंय. आणि त्याला रिमूव्ह कसं करायचं आहे आता आपण बघूया. रिमूव्हल प्रोसेस ऑफ द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट, बी इट बी चीफ जस्टिस ऑफ इंडिया और द अदर जज इन द सुप्रीम कोर्ट. झालं. रिमूव्हल कशामुळे काढायचंय? मिसबिहेवियर. राष्ट्रपतीला का काढतात? व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तसं यांना का काढायचंय? मिसबिहेवियर और इनकॅपॅसिटी. दे डोंट हॅव द कॅपॅसिटी टू वर्क इन द ऑफिस. दुसरं मिसबिहेवियर, गैरवर्तवणूक किंवा इनकॅपॅसिटी.
तर त्यांना काढत असलेलं जो प्रस्ताव आहे पार्लमेंटमध्ये, अगेन तो प्रस्ताव लोकसभेच्या 100 मेंबर्सनी किंवा और राज्यसभेच्या 50 लोकांनी त्याला मान्यता दिली पाहिजे किंवा दुजोरा दिला पाहिजे. लोकसभेचे 100 आणि राज्यसभेच्या आणि नाही किंवा राज्यसभेच्या 50 लोकांनी त्याला दुजोरा दिला पाहिजे तो प्रस्ताव. मग तो प्रस्ताव स्पीकर किंवा चेअरमन कोणीही असेल, लोकसभेत असेल तर स्पीकर, राज्यसभेत असेल तर चेअरमन, हे काय करतील, आयदर तो प्रस्ताव ऍक्सेप्ट करतील किंवा रिजेक्ट करतील. त्यांना पटला तर ऍक्सेप्ट करतील, नाहीतर रिजेक्ट करतील. समजा रिजेक्ट केलं तर काय होणार आहे, तो प्रस्ताव पुढे जाणार नाहीये. जर ऍक्सेप्ट केला कोणी, स्पीकरने किंवा चेअरमनने, काय प्रस्ताव आहे, लोकसभेच्या 100 किंवा राज्यसभेच्या 50 लोकांनी प्रस्ताव दिलाय की मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी म्हणून यांना या पदावरून काढायचंय. तो जर ऍक्सेप्ट केला तर स्पीकर किंवा चेअरमन हे 3 मेंबर कमिटी नेमतील. स्पीकर किंवा चेअरमन काय करणार आहेत, 3 मेंबर कमिटी नेमणार आहेत. त्या 3 मेंबर कमिटीमध्ये कोण असणार आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, किंवा त्यांना जर काढायचं असेल तर सुप्रीम कोर्ट मधले अदर न्यायाधीश, सुप्रीम कोर्ट जज, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, किंवा त्यांना जर काढायचं असतील तर अदर जज असेल. अदर जजला काढायचं असेल तर चीफ जस्टिस. कुठल्याही एका हायकोर्टाचे चीफ जस्टिस, कुठल्याही एका हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि एक डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट स्पीकर करणार आहेत निवडणुकीची. म्हणजे ज्याला कायद्याचं ज्ञान आहे असा माणूस, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, ह्या 3 लोकांची कमिटी नेमल्या जाणार आहे. ह्या 3 लोकांची कमिटी नेमल्या जाणार आहे. हे चेक करणार आहेत की हे मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी खरंच आहे का. आता या कमिटीने रिपोर्ट दिला. काय कमिटी रिपोर्ट देऊ शकते की हा प्रस्ताव म्हणजे यांनी खरंच काहीतरी गुन्हा केलाय हे जर ऍक्सेप्ट केलं, किंवा दुसरं असू शकतं रिजेक्ट पण करतील. जर रिजेक्ट केलं तर तो प्रस्ताव पुढे जाणार नाही. जर ऍक्सेप्ट केलं तर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये, हाऊसमध्ये ते मतदानाला पडणार आहे तो प्रस्ताव. तो मतदान कसं पास करायचं आहे, तर स्पेशल मेजॉरिटीने. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 50% ऑफ टोटल, 50% प्लस 1 ऑफ टोटल, आणि 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. दिस इज स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी हे एकदा झालं, स्पेशल मेजॉरिटीने काय होणार आहे, आयदर पास होणार आहे किंवा नाही होणार आहे. एकदा पास झालं की प्रेसिडेंट passes the order of removal. प्रेसिडेंट passes the order of removal. कसं काढायचं रिमूव्हल, नीट लक्षात ठेवा. मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी या कारणामुळे लोकसभेच्या जर 100 लोकांनी किंवा राज्यसभेच्या 50 लोकांनी असा प्रस्ताव आणला, तो प्रस्ताव स्पीकर किंवा चेअरमन मान्य करायचा किंवा नाही करायचा ठरवतील. जर मान्य करायचा ठरवला तर 3 मेंबर कमिटी नेमल्या जाईल. त्याच्यामध्ये जर चीफ जस्टिस काढायचा असेल तर सुप्रीम कोर्टामधला एक जज असेल, किंवा त्या जजला काढायचं असेल तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, कुठल्याही एका हायकोर्टाचे चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश असतील, आणि डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट म्हणजे ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशी एक कमिटी नेमण्यात जाईल. कमिटी तो मॅटर सगळा स्क्रुटिनाइज करीन. कमिटी आयदर तो ऍक्सेप्ट करीन त्यांना काढणं किंवा रिजेक्ट करणार आहे. जर ऍक्सेप्ट केलं तर काय, तो प्रस्ताव मतदानाला पडणार आहे हाऊसमध्ये. ते मतदान कसं असणार आहे, स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 50% प्लस 1 ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ दॅट हाऊस, आणि 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग असं ते पास व्हायचंय. जर पास झालं तर प्रेसिडेंट काय करणार आहेत, त्यांच्या रिमूव्हलची ऑर्डर पास करणार आहेत, आणि त्या जजला त्यांच्या पदावरून रिमूव्ह व्हायला लागणार आहे. असं 1991 ते 93 मध्ये व्ही रामास्वामी ह्यांच्या संदर्भात, म्हणजे कोणाला अजून काढलेलं नाहीये, रिमूव्ह केलेलं नाहीये, पण ही प्रोसेस मात्र झाली होती. व्ही रामास्वामी न्यायाधीश होते त्यांच्या संदर्भामध्ये.
पण लोकसभेमध्ये ती मेजॉरिटी, लोकसभेमध्ये ते बिल पास नाही होऊ शकलं, लोकसभेमध्ये ते बिल डिफीट झालं, म्हणून ते रिमूव्ह होऊ शकले नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाच्या जज संदर्भात, हे सगळं 124 मध्ये सांगितलं. सगळं नाही सांगितलं, नीट लक्षात घ्या. आणखी क्वालिफिकेशन आणि हे टेन्युअर ह्या सगळ्या गोष्टी 124 कलम 124 मध्ये सांगितल्यात. पण कलम 124 मध्ये यातली एक आणि ही म्हणजे मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी का काढायचं एक सांगितलं आणि कसं काढायचं तर सांगितलं स्पेशल मेजॉरिटीने. बाकीची जी प्रोसिजर सांगितली आहे, बाकीची प्रोसिजर म्हणजे काय तर बाकीची प्रोसिजर म्हणजे जजेस हे लोकसभेचे 100, राज्यसभेचे 50, स्पीकर चेअरमननी ॲक्सेप्ट करायचं, मग 3 मेंबर कमिटी नेमायची आहे, मग कमिटीनं सांगितलं तर ते लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटीने काढायचं आहे. तर ही प्रोसिजर म्हणजे दुसरा आणि तिसरा मुद्दा हे सगळं जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968 मध्ये सांगितलंय. पण पहिला आणि चौथा मुद्दा हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलाय. जजेस एन्क्वायरी ॲक्टमध्ये ह्या दोन गोष्टी सांगितल्यात, 100, 50 स्पीकर आणि चेअरमननी ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचं आणि कमिटीची नेमणूक करायची. ह्या गोष्टी जजेस एन्क्वायरी ॲक्ट 1968 मध्ये सांगितलेल्या आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त पहिला आणि चौथा मुद्दा सांगितलाय, मिसबिहेवियर, इनकॅपॅसिटी आणि स्पेशल मेजॉरिटी. दिस इज अबाउट द रिमूव्हल ऑफ द जज. पुढे आपल्याला बघायचं आहे, वेगवेगळी कलमं दिलेली आहेत, त्या कलमांमध्ये काय काय सांगितलंय बघूया आपण पटपट, आणि म्हणजे आपल्याला पुढे सुप्रीम कोर्टाच्या काय काय पॉवर्स आहेत हे आपल्याला बघता येईल. तर कलम 124 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढचं कलम 125 आर्टिकल 125 हे डील करतं सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ द सुप्रीम कोर्ट जजेस. सॅलरीज अँड अलाउन्सेस, सॅलरीज अँड अलाउन्सेस. आता तुम्ही 8वा शेड्यूल्स अनुसूची, कितव्या अनुसूचीमध्ये सॅलरीज अँड अलाउन्सेस आहेत, सेकंड शेड्यूल, दुसऱ्या अनुसूचीमध्ये सॅलरीज अँड अलाउन्सेस सांगितलेले आहेत. त्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसचा समावेश होतो का? होतो का? होतो. 125 मध्ये सांगितलंय. 126 मध्ये आर्टिकल 126 ऍक्टिंग जजेस. ऍक्टिंग जजेस म्हणजे काय तर भारताचे सरन्यायाधीश यांची सीट जर व्हॅकंट असेल किंवा यांची सीट जर ॲब्सेंट असेल किंवा अनेबल टू परफॉर्म द ड्युटी, भारताचे सरन्यायाधीश असं जर असतील तर भारताचे राष्ट्रपती ही एका जजची ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नेमणूक करते. पुढे बघायचं आपल्याला 127 आर्टिकल 127 ॲड हॉक जजेस. जसं आपण ॲडहॉक कमिट्या बघितल्या होत्या तात्पुरत्या, तसे तात्पुरते जजेस म्हणजे काय, जर कोरम पूर्ण नसेल म्हणजे किंवा कमी पडतात जजेस कमी पडतात, गरज पडते, कोरम पूर्ण नसेल म्हणजे 1+33 कोरम बघितलं ना आपण, तो कोरम पूर्ण नसेल आणि गरज वाटते तेव्हा ॲडहॉक जजेसची नेमणूक कोण करणार आहे? अगेन प्रेसिडेंट करणार आहेत. कन्सल्टिंग विथ President will appoint consulting Chief Justice of India. Lack of quorum. हे उलट, सॉरी, कोरम सीजे अपॉइंट करतील कन्सल्टिंग प्रेसिडेंट. सीजे अपॉइंट करतील कन्सल्टिंग प्रेसिडेंट, हे उलट आहे. आणि 128 मध्ये रिटायर्ड जजेस जर सुप्रीम कोर्टामध्ये कामाचा जर व्याप वाढला तर रिटायर झालेले जजेस हे अगेन चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना बोलवू शकतो, अपॉइंट करू शकतो, अगेन कन्सल्टिंग प्रेसिडेंट.
अगेन कन्सल्टिंग प्रेसिडेंट, रिटायर्ड जजेस. रिटायर्ड जजेस कुठले असू शकतात, सुप्रीम कोर्टातले पण असू शकतात किंवा हायकोर्टातले पण असू शकतात. रिटायर्ड जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट कोण बोलवणार आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंट करणार आहेत त्यांना. अगेन कन्सल्टिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आर्टिकल 128. आर्टिकल 129 इंटरेस्टिंग आहे. आर्टिकल 129 Supreme Court shall be the court of record. Court of record and punishment for contempt. न्यायालयाचा अवमान, कंटेम्प्ट म्हणजे. तर कोर्ट ऑफ रेकॉर्डचा काय अर्थ होतो, सुप्रीम कोर्ट शाल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि पनिशमेंट फॉर द कंटेम्प्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट शाल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय. आता तुम्ही काही गोष्टी आठवा, सुप्रीम कोर्ट एखाद्या केसमध्ये अमुक एक निर्णय देतं आणि बरोबर त्याच्या उलटा निर्णय हा दुसऱ्या केसमध्ये देतं. म्हणजे जसं की आपण ह्याच्यामध्ये केशवानंद भारती केसमध्ये आणि त्याच्या आधीच्या गोपालन केसमध्ये, हे गोलकनाथ केसमध्ये काय सांगितलं होतं की फंडामेंटल राईट्समध्ये पार्लमेंटला बदल करण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. पण पुढे तो बदलला आणि सांगितलं की फंडामेंटल राईट्समध्ये बदल करण्याचे अधिकार पार्लमेंटला आहेत, पण बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता. म्हणजे हे एकमेकांच्या विरोधी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या दिसल्या. तर हे रेकॉर्डवर ठेवायचं आहे सुप्रीम कोर्टानेच. ते पुढच्या रेफरन्ससाठी जेव्हा आपण एखादी केस बघतो त्या केसमध्ये सांगतात ना की सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये असं सांगितलं होतं, केशवानंद भारतीमध्ये असं सांगितलं होतं, बरोबर ह्याच गोष्टी या पण केसला लागू होतात, म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट ती केस रेफर करू शकतं, काय म्हणून पुरावा म्हणून पण रेफर करू शकतं. पुरावा ॲसच त्या गुन्ह्याचा पुरावा म्हणून नाही, क्रिमिनल केसमध्ये, की आधीच्या या सिमिलर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट दिलं होतं ते रेफर करू शकतं त्या केसच्या अनुषंगाने. ते रेकॉर्ड सुप्रीम कोर्ट शाल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड. त्याला अभिलेखाचं, मराठीमध्ये अभिलेखाचं न्यायालय, अभिलेखाचं न्यायालय, सुप्रीम कोर्ट शाल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड. म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट्स हे पुढच्या केसेसमध्ये पण एक काय म्हणूया आपण की ते जजमेंट घ्यायला मदत करताय सुप्रीम कोर्टालाच, त्यांनी आधी दिलेले जजमेंट्स. सुप्रीम कोर्ट शाल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. आणि पनिशमेंट फॉर द कंटेम्प्ट, पनिशमेंट फॉर द कंटेम्प्ट तुम्ही शब्द ऐकला असेल की न्यायालयाचा अवमान केला म्हणून काहीतरी दंड ठोठावला. तर तो न्यायालय ठोठावू शकतं का असा दंड, तर ठोठावू शकतं. की पनिशमेंट काय असणार आहे, तर 6 महिन्याची जेल असू शकते किंवा 2,000 रुपये एवढा फाईन पण असू शकतो. अँड ऑर 6 महिने आणि 2,000 किंवा 6 महिने और 2,000 काही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय की न्यायालयाचा अवमान केला, न्यायालयाने सांगितलेली गोष्ट ऐकली नाही किंवा त्यांनी दिलेला आदेश पाळला नाही. 129 मध्ये सांगतंय. 130 कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं. 130 मध्ये सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट, सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट शाल बी, सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट शाल बी इन दिल्ली. पण 130 मध्ये दिल्लीचं नाव घेत नाही. 130 काय सांगतंय, सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट शाल बी डिसाइडेड बाय, सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट शाल बी डिसाइडेड बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया कन्सल्टिंग प्रेसिडेंट. भारताचे सरन्यायाधीश ठरवणार आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना जर वाटलं की उद्या पुण्यामध्ये आणायचंय सर भारताचं सर्वोच्च न्यायालय, ते आणू शकतात का, आणू शकतात. पण अगेन कन्सल्टिंग भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट हे 130 मध्ये सांगितलं. आर्टिकल 131 व्हेरी इम्पॉर्टंट. आर्टिकल 131 काय सांगताय, ज्युरिडिक्शन.
कार्यक्षेत्र ज्युरिस्डिक्शन, कार्यक्षेत्र कोणाचं कार्यक्षेत्र? सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र. काय काय कार्यक्षेत्र आहे? फर्स्ट ओरिजिनल ज्युरिडिक्शन, प्रारंभिक कार्यक्षेत्र. रिट ज्युरिडिक्शन, प्राधिलेख कार्यक्षेत्र. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, सल्लागार कार्यक्षेत्र. ॲपिलेट ज्युरिडिक्शन म्हणजे अपिलाचं न्यायालय, EAL ॲपिलेट ज्युरिडिक्शन. आणि शेवटचं सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आपण बघितलं ना न्यायिक पुनर्विलोकनाचे पॉवर्स, हे येतं त्याच्यामध्ये ज्युरिडिक्शनमध्ये, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. तर ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये बघा, ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये काय असतं? प्रारंभिक न्यायालय म्हणजे त्या प्रारंभिक न्यायालयामध्ये पण दोन मुद्दे लक्षात ठेवा. प्रारंभिक न्यायालयाचे एक एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन आणि दुसरं असतं ते म्हणजे ओनली ओरिजिनल ज्युरिडिक्शन. नीट लक्षात घ्या, एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल आणि ओनली ओरिजिनल. एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल म्हणजे काय? की असे खटले, की असे वाद ते फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टच सोडवू शकणार आहे, किंवा ते वाद फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट एंटरटेन करणार आहे. असे एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन आणि ओरिजिनल ज्युरिडिक्शन बेसिक फरक आहे ह्याच्यामध्ये, अगदी मायन्यूट डिफरन्स आहे. एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे असं ज्युरिडिक्शन की असे वाद हे फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टच सोडवू शकणार आहे. हे कोणते वाद आहेत? हे तर हे 3 टाईपचे वाद. म्हणजे काय? सेंटर, केंद्र वर्सेस राज्य, एक किंवा अनेक राज्य. सेंटर वर्सेस स्टेट, किंवा सेंटर आणि स्टेट एका बाजूला आणि एका बाजूला एक किंवा अनेक राज्य, किंवा एका बाजूला स्टेट आणि दुसऱ्या बाजूला पण स्टेट, एक किंवा अनेक. ह्या 3 बाबींमध्ये किंवा असा वाद आहे जो केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये, असा वाद आहे जो केंद्र आणि राज्य, एक राज्य सरकार एका बाजूला आणि अमुक एक राज्य एका बाजूला, किंवा दोन राज्यांमध्ये काही वाद चालू आहेत, तर हे वाद कुठल्याही हायकोर्टामध्ये एंटरटेन केले जाणार नाहीत. ते फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाला तो अधिकार दिलेला आहे. ओनली सुप्रीम कोर्ट, फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाला तो अधिकार दिलेला आहे. त्याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन. एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे काय? नो अदर कोर्ट कॅन एंटरटेन दीज डिस्प्युट्स. नो अदर कोर्ट एवढं शब्द लक्षात ठेवला तरी चालतंय. एक्सक्लुझिव्ह म्हणलं की काय म्हणायचं? नो अदर कोर्ट. नो अदर कोर्ट कॅन एंटरटेन दीज डिस्प्युट्स. दीज म्हणजे हे 3. आणि ओरिजिनल म्हणजे काय? ओरिजिनल म्हणजे पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट टू हिअर द डिस्प्यूट इन फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे पहिल्या इन्स्टन्सलाच तो डिस्प्यूट सॉल्व्ह करायचे अधिकार यांना दिलेले आहेत. आता या दोघांमध्ये काय फरक असतो? तर आता आठवा आर्टिकल 32 आठवा आर्टिकल 32 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगताय? की जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तर डिरेक्टली कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. दॅट इज द ओरिजिनल ज्युरिडिक्शन. पॉवर टू हिअर द डिस्प्यूट्स इन द फर्स्ट इन्स्टन्स. पहिल्या नॉट बाय अपील, अपिलाने नाही, नॉट बाय अपील, डिरेक्टली एंटरटेन करू शकतो. डिरेक्टली एंटरटेन करू शकतो का? जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तर करू शकतो अंडर आर्टिकल 32. दिस इज द डिफरन्स बिटवीन ओरिजिनल ज्युरिडिक्शन आणि एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन. दिस इज द फर्स्ट ज्युरिडिक्शन. आलंय का लक्षात? नाही आलं? परत सांगू. ओरिजिनल ज्युरिडिक्शन. ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल आणि ओरिजिनल. एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल म्हणजे काय? की सुप्रीम कोर्ट सोडून कोणतंच कोर्ट ते मॅटर एंटरटेन करू शकत नाही. एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये ह्या 3 सेंटर वर्सेस स्टेट, सेंटर आणि स्टेट एका बाजूला आणि स्टेट दुसऱ्या बाजूला, स्टेट आणि स्टेट, हे 3 मुद्दे नो अदर कोर्ट कॅन
एंटरटेन दिस डिस्प्यूट, त्याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह. ओरिजिनल म्हणजे काय? सुप्रीम कोर्टाच्या अशा पॉवर की तो एखादा खटला हा पहिल्या इन्स्टन्सलाच काय करू शकतो, एंटरटेन करू शकतो. तर आपण आर्टिकल 32 मध्ये बघितलं होतं की फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तर आम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण तुम्ही काय केलं, समजा एखादी क्रिमिनल केस केली, क्रिमिनल काय कोणाचा तरी मर्डर केला आणि तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकणार आहेत का? म्हणजे विरोधी पार्टी जी कोणी आहे ती तक्रार घेऊन तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टात तुम्हाला जाताच येणार नाही. सेशन कोर्टामध्येच, क्रिमिनल कोर्टामध्येच तो निर्णय आधी घेऊन जायला लागणार आहे, मग अपील आणि मग हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये. नॉट बाय अपील म्हणायचं इथे. ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणलं की नॉट बाय अपील, डिरेक्टली सुप्रीम कोर्ट तो खटला सुनावू शकतं. दिस इज द ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आलं की लक्षात? आलंय? नाही आलं तर परत आपल्या डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये विचारा. नेक्स्ट इज आपण रिट ज्युरिडिक्शन बघितलं ना ऑलरेडी. रिट ज्युरिडिक्शन आर्टिकल 139 मध्ये मेन्शन केलं सुप्रीम कोर्टाच्या 139 मध्ये रिट काढण्याचे अधिकार दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाला. ते रिट काढण्याचे अधिकार याला पण दिलेले आहेत, हायकोर्टाला पण दिलेले आहेत. ते रिट आपण बघितले ना, कोणते कोणते बघितले? हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, को वॉरंटो आणि सरशिरोरी, हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे रिट बघितले होते. ते रिट काढणे म्हणजे काय, ते अधिकार कोणाला आहेत, कसे दिलेले आहेत, कशामुळे काढायचे असतात, ते डिसाइडिंग अथॉरिटी त्यांची कोण असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण रिटमध्ये बघितल्या होत्या. ते रिट प्राधिलेख, मराठीमध्ये प्राधिलेख काढण्याचे अधिकार, रिट ज्युरिडिक्शन, हे दुसरं आर्टिकल 131 नुसार ज्युरिडिक्शन बघितलं आपण. ते ऑलरेडी झालंय आपलं बघून फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरमध्ये. ते रिट ज्युरिडिक्शन हे परत इथे आपण बघणार नाहीत. फक्त लक्षात ठेवा महत्त्वाचे ते रिट्स, त्याचा अर्थ विचारतात परीक्षेमध्ये. डिरेक्टली जोड्या लावामध्ये पण विचारू शकतात किंवा इन एनी अदर वे. रिट ज्युरिडिक्शन, हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, को वॉरंटो आणि सर्शिरोरी, हे 5 प्रकारचे रिट काढण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत. ते अधिकार क्षेत्रामध्ये येतं त्यांच्या 131 मधलं दुसरं ज्युरिडिक्शन. तिसरं ज्युरिडिक्शन आपण बघूया, अपिलाचे न्यायालय, अपिलेट ज्युरिडिक्शन. Appellate jurisdiction. Appellate jurisdiction. अपिलाचे अधिकार क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र. अपील इन द 4 वेगवेगळे प्रकार आहेत याचे. अपील इन द कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स, अपील इन द कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स, संविधानिक गोष्टी, अपील इन द सिव्हिल मॅटर्स, दिवाणी, आणि अपील इन द क्रिमिनल मॅटर्स, फौजदारी, आणि अपील बाय स्पेशल लिव्ह. सांगतो अर्थ काय होतो तो. अपील बाय स्पेशल लिव्ह काय काय? अपिलेट ज्युरिडिक्शन मध्ये कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स, सिव्हिल मॅटर्स, क्रिमिनल मॅटर्स, अपील बाय स्पेशल लिव्ह, SPEICIAL. यू आर व्हेरी स्पेशल, स्पेशल लिव्ह. तर अपील बाय स्पेशल लिव्ह म्हणजे काय? अपील बाय स्पेशल लिव्ह म्हणजे अपील बाय स्पेशल लिव्ह म्हणजे एनी जजमेंट किंवा डिसिजन पण म्हणू शकता, एनी डिसिजन ऑर जजमेंट, JUDGEMENT, एनी जजमेंट गिवन बाय एनी कोर्ट गिवन इन एनी मॅटर. काय काय? अपील बाय स्पेशल लिव्ह आर्टिकल लक्षात ठेवा आहे 136 मध्ये सांगितलंय, स्पेशली मेन्शन केलंय स्पेशल लिव्ह बाय अपील. आर्टिकल 136 काय सांगतंय? स्पेशल लिव्ह अपील म्हणजे द डिसिजन ऑर द जजमेंट गिवन बाय एनी डिसिजन, एनी डिसिजन गिवन बाय, एनी डिसिजन गिवन बाय एनी कोर्ट इन एनी मॅटर, एनी डिसिजन गिवन बाय एनी कोर्ट इन एनी मॅटर. म्हणजे कोणतंही जजमेंट कोणत्याही कोर्टानं आणि कोणत्याही मॅटरमध्ये दिलेलं असू दे, ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट ते अपील स्वतःकडे घेऊ शकतं. बाय सुमोटो और किंवा स्वतः घेऊ शकतं किंवा कोणा थ्रू तरी घेऊ शकतं.
म्हणजे काय तर आता ते आपलं झालेलं नाही आहे. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आपण परवा जे बघितलं होतं त्याच्यामध्ये इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आर्टिकल 263 आणि 64 आपल्याला बघायचं आहे. 62 आणि 63, 262 आणि 263. तर याच्यामध्ये 262 आणि 63 मध्ये काही अधिकार दिलेले आहेत ते ट्रायब्युनल्सला, की त्यांनी दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टामध्ये एंटरटेन होणार नाही आहे. वॉटर डिस्प्यूट ते 262 मध्ये वॉटर डिस्प्यूट सांगितलेलं आहे. ते वॉटर डिस्प्यूट तिथे सांगतंय कॉन्स्टिट्यूशन की नाही करू शकणार आहे सुप्रीम कोर्ट एंटरटेन. पण काही नदी जलविवाद सुप्रीम कोर्ट आता पण कृष्णा जलविवादाचा निर्णय, कावेरी जलविवादाचा निर्णय कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तो कसा तर तो बाय स्पेशल लिव्ह अपील, अपील बाय द स्पेशल लिव्ह. म्हणजे काय, कुठलाही डिसिजन कुठल्याही कोर्टाने कुठल्याही मॅटरमध्ये दिलेला असू दे तो सुप्रीम कोर्ट एंटरटेन करू शकतो. तो अधिकार दिलेला अधिकार म्हणजे अपील बाय स्पेशल लिव्ह, अपिलेट ज्युरिडिक्शन. म्हणजे काय, थोडक्यात अपिलाचं न्यायालय म्हणजे काय की सबऑर्डिनेट कोर्टानं दिलेला डिसिजन आपण अपील करू शकतो हायकोर्टामध्ये, हायकोर्टानं दिलेला डिसिजन आपण अपील करू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे ते अपिलेट न्यायालय, अपिलाचे न्यायालय. सुप्रीम कोर्टाने दिलेला आपण हायकोर्टामध्ये अपील करू शकतो का? बघा, सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, आता तुम्ही बदला, अपील करू शकतो? नाही करू शकत. ते हायरार्की अशी, सबऑर्डिनेट कोर्ट्स अपील करायचे हायकोर्टामध्ये, अपील करायचे सुप्रीम कोर्टात. तो अधिकार ज्युरिडिक्शनरी पॉवर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. ते अपील कॉन्स्टिट्यूशनल मॅटर्समधले पण अपील असू शकतात, किंवा सिव्हिल मॅटर्स असू शकतात, दिवाणी न्यायालयाचे अधिकार असू शकतात, किंवा क्रिमिनल मॅटर्स पण असू शकतात, फौजदारी मॅटर्स पण असू शकतात, किंवा स्पेशल लिव्ह अपिलाचे पण मॅटर असू शकतात. हे अपिलाचं न्यायालय. पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं ज्युरिडिक्शन ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. फोर्थ, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन मध्ये दोन वेगवेगळे ॲडवायझरी ज्युरिडिक्शन हे मेन्शन केले आर्टिकल 143 मध्ये. पण तुम्ही म्हणता हे 131 काय, तर याच्यामध्ये वेगवेगळे ज्युरिडिक्शन सांगितलेत आणि ते मेन्शन एक्सक्लुझिव्हली वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये केलेले आहेत. हे अधिकार दिलेत, ते अधिकार वेगवेगळ्या कलमांमध्ये त्यांनी सविस्तर मेन्शन केलेले आहेत. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, सल्लागाराचं अधिकार क्षेत्र, सल्लागार अधिकार क्षेत्र म्हणजे काय की प्रेसिडेंटला सल्ला द्यायचा आहे काही मॅटर्समध्ये, प्रेसिडेंटला सल्ला द्यायचा आहे. त्याच्यावरून दोन टाईप केलेत. सल्लागाराचा अधिकार क्षेत्र म्हणजे कोणाचा सल्लागार आहे? भारताच्या राष्ट्रपतींचा सल्लागार आहे. कोण? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर ते त्याला दोन भागांमध्ये डिव्हाइड केलंय. एक प्री कॉन्स्टिट्यूशनल ट्रिटीज, ट्रिटीज आणि अदर मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. तर काय हे ॲडवायझरी सल्लागार न्यायालय काय सांगतंय? जर असा मॅटर असेल म्हणजे काय की राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाला सल्ला मागितलाय, अशा मॅटरवर जो मॅटर प्री कॉन्स्टिट्यूशनल ट्रिटीज म्हणजे भारताची राज्यघटना अंमलात यायच्या आधीचा असेल. मुद्दा लक्षात आला? भारताची राज्यघटना अंमलात यायच्या आधीचा कुठल्याही ट्रिटीज असतील, ॲग्रीमेंट्स असतील, मुद्दा असेल, राष्ट्रपतीला वाटलं की या मुद्द्यावर आपण सुप्रीम कोर्टाकडून कन्सल्ट करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे त्यांचा सल्ला, आणि त्यांनी तो जर सुप्रीम कोर्टाला सल्ला विचारला तर सुप्रीम कोर्टाला तो सल्ला देणं बंधनकारक नाही, नॉट बाइंडिंग. कधीही नाहीये बाइंडिंग जर तो मॅटर प्री कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे भारताची राज्यघटना अंमलात यायच्या आधीचा म्हणजे 26 जानेवारी 1950च्या आधीचा मॅटर असेल. त्या मॅटरवर जर राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर सल्ला देणं बंधनकारक नाहीये. पण जर तो सोडून असला म्हणजे पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल पण म्हणू शकतो आपण, तो सोडून जर असला तर सल्ला देणं राष्ट्रपती सुप्रीम कोर्टावर ते बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टावर बंधनकारक. प्री कॉन्स्टिट्यूशनल ट्रिटीज आणि अदर मॅटर्स बाइंडिंग आहे. नाही कळलं? परत एकदा. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन सल्लागाराचं अधिकार क्षेत्र, दोन टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. एक प्री कॉन्स्टिट्यूशनल ट्रिटीज आणि दुसरं अदर मॅटर्स ऑफ द नॅशनल इम्पॉर्टन्स. तर या गोष्टींमध्ये
सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना सल्ला देणार आहे राष्ट्रपतींनी मागितल्यावर. पण जर तो मॅटर राष्ट्रपतींनी ज्या गोष्टीवर सल्ला मागितलाय, ज्या मॅटरवर सल्ला मागितलाय, तो मॅटर किंवा ती गोष्ट जर प्री कॉन्स्टिट्युशनल असेल, म्हणजे तो मुद्दाच कॉन्स्टिट्यूशन अंमलात यायच्या आधीचा असेल, तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हणूया आपण की सल्ला सॉरी हे वेगळं आहे, हे बाइंडिंग आहे, हे बाइंडिंग आहे आणि हे नॉट बाइंडिंग आहे. प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीज, सॉरी माय मिस्टेक, प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीज असतील तर सल्ला देणं बंधनकारक आहे आणि अदर मॅटर्स असतील तर बंधनकारक नाहीये, नॉट बाइंडिंग. सॉरी माय मिस्टेक. म्हणजे काय की सल्ला देणं तर रिफ्यूज करू शकतो. कोण रिफ्यूज करू शकतं? सुप्रीम कोर्ट रिफ्यूज करू शकतं. कधी? जर अदर मॅटर्स असतील तर, नॅशनल इम्पॉर्टन्स. पण प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीज जर असतील तर प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीजवर सल्ला देणं बंधनकारक आहे. एकदा नीट बघा परत एकदा. ॲडवायझरी ज्युरिडिक्शनमध्ये प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीजवर ॲडवाइस करायचं आहे आणि अदर मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सवर ॲडवाइस करायचं आहे. तर प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीज जर असतील किंवा ॲग्रीमेंट्स असतील किंवा मुद्दे असतील त्याच्यावर सल्ला देणं सुप्रीम कोर्टाला बंधनकारक आहे. पण जर अदर मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असतील तर मात्र त्यावर काय रिफ्यूज, सुप्रीम कोर्टच रिफ्यूज करू शकतं की आम्ही यावर सल्ला देऊ शकत नाहीत किंवा आम्ही मत व्यक्त करू शकत नाहीत असं सुप्रीम कोर्ट सांगू शकतं. पण प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रीटीजवर नाही. नीट लक्षात ठेवा, बाइंडिंग आणि नॉट बाइंडिंग म्हणजे रिफ्यूज किंवा मे नॉट रिफ्यूज. दिस इज द ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. आणि शेवटचं जे होतं ते ज्युरिडिक्शन ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला माहिती आहे, सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू कलम इम्प्लिसिटली मेन्शन्ड इन द आर्टिकल 13. ज्युडिशियल रिव्ह्यूचे अधिकार आहेत की नाही? सुप्रीम कोर्टाला आहेत आणि ते हायकोर्टाला पण आहेत ज्युडिशियल रिव्ह्यूचे अधिकार. दिस इज द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. दिस इज ऑल अबाउट सुप्रीम कोर्ट. ह्या काही अगदी महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे परम्युटेशन्स वापरून विचारलेले प्रश्न आहेत ना. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही एकदा नजर घाला की तुम्ही आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात काय काय लिहून घेतलंय ते सगळे. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे ज्युरिडिक्शन. त्यातलं पहिलं ज्युरिडिक्शन म्हणजे ओरिजिनल ज्युरिडिक्शन, मग रिट ज्युरिडिक्शन, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, ॲपिलेट ज्युरिडिक्शन आणि ज्युरिडिक्शन ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यूचं ज्युरिडिक्शन सुप्रीम कोर्टाचं आहे. सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन वापरू शकतो. उच्च न्यायालय पार्ट 6 आर्टिकल 213 ते 237 हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स. 237 म्हणू नका, तिथे सबऑर्डिनेट कोर्ट्स येतात 231 पर्यंतच. 32 पासून 37 पर्यंत सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि हे 214 आहे. सॉरी 214 ते 231. आर्टिकल 214 ते 231 हायकोर्ट. भाग 4 आर्टिकल 214 ते 231. By the Act of 1861, High Court Act, High Court Act 1861, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या 3 हायकोर्टाची स्थापना झाली 1862ला आणि अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना झाली 1866ला. ह्याच क्रमाने कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, कलकत्ता, बॉम्बे, मद्रास आणि अलाहाबाद याच क्रमाने 1862 आणि 1866. कलकत्ता 1862, बॉम्बे 1862, मद्रास 1862 क्रम हाच आणि अलाहाबाद 1866 स्थापना झाली आहे 1861च्या हायकोर्ट ॲक्टने. सध्या आत्ताच्या घडीला 2019ला वाढ झाल्यामुळे भारतामध्ये सध्या 25 हायकोर्ट आहेत. 25 रिसेंट एस्टॅब्लिश्ड हायकोर्ट 25 हायकोर्ट टोटल. 2019ला 25वा हायकोर्ट म्हणजे आंध्र प्रदेश. 25व्या हायकोर्टाची स्थापना आहे 2019ला. अगेन काय काय गोष्टी बघायच्यात? अपॉइंटमेंट, त्यांचं टेन्युअर, क्वालिफिकेशन आणि रिमूव्हल कसं असतं ते. अपॉइंटमेंट कोण करतं? अपॉइंटमेंट बाय प्रेसिडेंट.
अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट कन्सल्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि मुद्दा लक्षात घ्या पुढचा, गव्हर्नर ऑफ दॅट कन्सर्न स्टेट, त्या राज्याच्या गव्हर्नरला पण कन्सल्टिंग कोण प्रेसिडेंट अपॉइंट करणारे प्रेसिडेंट, पण कन्सल्ट कोणाकोणाला करणार आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि गव्हर्नर ऑफ दॅट स्टेट. हे कोणाला, एखाद्या हायकोर्टाच्या चीफ जस्टिसची नेमणूक. पण हायकोर्टातल्या न्यायाधीशाची नेमणूक करायची असेल तर प्रेसिडेंटच करणार आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ दॅट हायकोर्ट, चीफ जस्टिस ऑफ दॅट हायकोर्ट अँड गव्हर्नर ऑफ दॅट स्टेट. हे कोणाला, जर हायकोर्टाच्या अदर न्यायाधीशांना. नाही कळलं, परत एकदा, जर एखाद्या हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करायची, कोण करणार आहे, प्रेसिडेंट करणार आहे. कन्सल्ट करणार आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला, भारताच्या सरन्यायाधीशांना आणि त्या राज्याच्या गव्हर्नरला. पण एखाद्या हायकोर्टाच्या अदर जजेसची नेमणूक करायची आहे तर ती नेमणूक कोण करणार आहेत, प्रेसिडेंट करणार आहेत, कन्सल्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्या हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि गव्हर्नर ऑफ द स्टेट, आणि गव्हर्नर ऑफ द स्टेट. नेक्स्ट, क्वालिफिकेशन. सिटीजन ऑफ इंडिया, क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन, सिटीजन ऑफ इंडिया, सिटीजन ऑफ इंडिया अँड हायकोर्टमध्ये 10 वर्ष ॲडव्होकसी केली पाहिजे. ॲडव्होकेट इन द हायकोर्ट फॉर 10 years. ॲडव्होकेट इन द हायकोर्ट, ॲडव्होकेट वकील, वकील म्हणून हायकोर्टामध्ये 10 वर्ष वकिली केली पाहिजे. वकील म्हणून वकिलीच करणार ना, डॉक्टरी थोडी ना करणार. नेक्स्ट इज टेन्युअर, कार्यकाळ. कार्यकाळ किती आहे, कार्यकाळ अगेन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिक्स सांगितलेलं नाही आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिक्स सांगितलेलं नाही आहे. पण वयाच्या 62 ॲट द एज ऑफ 62, वयाच्या 62 वर्षापर्यंत ते एखाद्या हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम करू शकतात. वयाच्या 62. 15th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लक्षात ठेवा 1963ची. 15th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लक्षात ठेवा 1963ची. या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी 60चं 62 केलं, म्हणजे 63 पर्यंत काय होतं, फक्त 60 होतं, वयाच्या 60 वर्षापर्यंत राहू शकेल. पण ते वाढवलं 2 वर्षांनी 1963ला 15व्या घटना दुरुस्तीने. सध्या काय 62. दिस इज द टेन्युअर. रिमूव्हल खूप सोपं आहे हायकोर्टाच्या न्यायाधीशाचं, खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. कसं आहे, काय म्हणायचं, रिमूव्हल म्हणलं की लाईक सुप्रीम कोर्ट जजेस, व्हेरी सिम्पल. कसं काढायचं, हायकोर्टाच्या जजेसना कसं काढायचं, जसं सुप्रीम कोर्टाच्या जजेसना काढायचं तसं काढायचं, सिम्पल. आता सुप्रीम कोर्टाच्या जजेसना कसं काढायचं तर आपण बघितलंय कसं काढायचं. मिसबिहेवियर, इनकॅपॅसिटी, 100 लोक लोकसभेची किंवा 50 लोक राज्यसभेची, मग स्पीकर किंवा चेअरमनने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मग कमिटीची नेमणूक करायची आहे, त्या कमिटीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असायला पाहिजे किंवा त्यांनाच काढायचं असेल तर दुसरा जज पाहिजे, एक इमिनंट ज्युरिस्ट पाहिजे किंवा कुठल्याही एका हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश पाहिजे. ह्या कमिटीनं स्क्रुटिनाइज करायची. जर रिपोर्ट ॲक्सेप्ट केले तर पार्लमेंटमध्ये, हाऊसमध्ये काय करायचं, स्पेशल मेजॉरिटीने ते बिल पास करायचं. ते पास झालं तर प्रेसिडेंट त्यांना काढण्याची ऑर्डर देणार आहेत. दिस इज द प्रोसेस फॉर द रिमूव्हल ऑफ द सुप्रीम कोर्ट. रिमूव्हल ऑफ द हायकोर्ट न्यायाधीश, हायकोर्टाच्या न्यायाधीशांना काढण्याची पद्धत कशी आहे तर आत्ता जी सांगितली तशी, म्हणजे लाईक सुप्रीम कोर्ट, व्हेरी सिम्पल, लाईक सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना काढण्याची पद्धत अवघड आहे, पण हायकोर्टाच्या आहे का, नाही आहे. कारण काय, लाईक सुप्रीम कोर्ट म्हणायचं. नेक्स्ट, ज्युरिडिक्शन, कार्यक्षेत्र. ज्युरिडिक्शन, कार्यक्षेत्र. जे सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र आहे
जे सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र आहे, जे सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र आहे तेच हायकोर्टाचं पण कार्यक्षेत्र आहे, एक्सेप्ट ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, सल्लागार तो सल्ला नाही देऊ शकत ना राष्ट्रपतींना, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन नाही, आणि एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे जे सुप्रीम कोर्टाला आहे, एक्सक्लुझिव्हली फक्त सुप्रीम कोर्टच, ऑब्व्हियसली ते नसणारच आहे. कोणतं एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन आणि सल्लागाराचं अधिकार क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन नाही आहे, बाकी सगळे रिट ज्युरिडिक्शन आहे, अपिलेट ज्युरिडिक्शन आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूचं ज्युरिडिक्शन आहे, काय म्हणूया परत अपिलाचं ज्युरिडिक्शन आहे, फक्त सोडून ॲडवायझरी ज्युरिडिक्शन आणि एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ऑब्व्हियसली सुटणारच आहे ते. दिस इज ऑल अबाउट द हायकोर्ट. आता हायकोर्टातलं तुम्ही बेसिक काय लक्षात ठेवायचं आहे तर 126, 127 आणि 128 कलम बघा तुमच्या वहीमध्ये काय काय. 126 मध्ये काय लिहिलं आहे, ॲक्टिंग जजेस, 127 मध्ये ॲडहॉक जजेस आणि 128 मध्ये रिटायर्ड जजेस. हे सुप्रीम कोर्ट. हायकोर्टाच्या संदर्भात 126 म्हणजे 123, 127 म्हणजे 124 आणि 128 म्हणजे 124A. फक्त इथे ॲडिशनल जजेस म्हणायचं. ॲडिशनल जजेस. 123 म्हणजे 126 ॲक्टिंग जजेस, 127 ॲडहॉक जजेस म्हणजे ॲडिशनल जजेस म्हणायचं, अर्थ तोच. 128 रिटायर्ड जजेस, 124A मध्ये रिटायर्ड जजेस हायकोर्टामध्ये सेम. हे सॉरी, हे 200, 100 नाही 200, 223, 224. तुम्ही पण 123च लिहून घेतला असेल ना, 123, 124, 124. हां, तुमचं लक्ष नाही, आमचं कसं काय असेल. झालाय. दिस इज द हायकोर्ट टोटल. नेक्स्ट इज सबऑर्डिनेट कोर्ट्स. सबऑर्डिनेट कोर्ट आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट असं पण म्हणतो. यांनाच जिल्हा न्यायालये पण म्हणतात किंवा सेशन कोर्ट पण म्हणतात. इकडे लिहूया जरा. डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय यांना सेशन कोर्ट पण म्हणतात. सेशन कोर्ट, सेशन कोर्टाला काय म्हणतात मराठीत? सेशन कोर्टच म्हणा. सत्र न्यायालय, सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय. कशामुळे? जिल्हा न्यायालय जेव्हा सिव्हिल मॅटर्स कन्सिडर करायचे असतात तेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट, आणि जेव्हा क्रिमिनल मॅटर्स कन्सिडर करायचे असतात तेव्हा सेशन कोर्ट. मॅटर क्रिमिनल असेल तेव्हा ते कोर्ट सेशन कोर्ट म्हणून बसतं, आणि मॅटर जर सिव्हिल असेल तेच कोर्ट जिल्हा न्यायालय म्हणून बसतं. वेगवेगळे कोर्ट नसतात. मॅटरवर डिपेंड आहे. मॅटर असेल क्रिमिनल त्याला म्हणायचं सेशन कोर्ट, मॅटर असेल सिव्हिल दिवाणी न्यायालय, दिवाणी गुन्हा असेल तर जिल्हा न्यायालय म्हणायचं. अगेन पुढे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. न्यायाधीश कोण असणार आहे? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अपॉइंटेड बाय गव्हर्नर कन्सल्टिंग हायकोर्ट न्यायाधीश. हायकोर्टाच्या न्यायाधीशांना कन्सल्ट करून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची नेमणूक कोण करणार आहे? गव्हर्नर करणार आहे. कन्सल्टिंग
हायकोर्ट. नेक्स्ट, त्याचे आणखीन 2 भाग. कोर्ट ऑफ सिव्हिल जज, कोर्ट ऑफ चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. त्या कोर्ट ऑफ सिव्हिल जज मध्ये नावाचाच आहे सिव्हिल, आणि हे क्रिमिनलसाठी ऑब्व्हियसली. सिव्हिल जजमध्ये सिनियर डिव्हिजन आणि ज्युनियर डिव्हिजन अशा 2 असतात ना डिव्हिजन. सिनियर डिव्हिजन आणि ज्युनियर डिव्हिजन परीक्षेला कधीच विचारलेलं नाही आहे, कधीच विचारलेलं नाही आहे. सिनियर डिव्हिजन म्हणजे काय, 1 लाखापेक्षा जास्त मॅटर्स, म्हणजे ज्या मॅटर्समध्ये 1 लाखापेक्षा जास्त काय म्हणू आपण की शिक्षा आहे, किंवा 1 लाखाच्या पुढचे, शिक्षा नाही 1 लाखाच्या पुढचे, 1 लाखाच्या पुढचे सिव्हिल मॅटर्स आहेत, ते सिनियर डिव्हिजनकडे असणार आहेत. आणि लेस दॅन 1 लाख हे ज्युनियर डिव्हिजनकडे येणार आहेत. इथे पण सेमच, पण नावं वेगळी वेगळी दिलेली आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, हे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, मुख्य न्यायदंडाधिकारी, मुख्य न्यायदंडाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणतात त्याला, फर्स्ट डिव्हिजन. हे काय करणार आहे, लेस दॅन 7 इयर्स, ज्या केसमध्ये, ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, लेस दॅन 7 इयर्स, लेस दॅन 7 इयर्स किंवा अप टू 7 इयर्स वुड बी मोर बेटर. अप टू 7 इयर्स, 7 वर्षांपर्यंत जी शिक्षा ज्या मॅटर्समध्ये, क्रिमिनल मॅटर्समध्ये, ते मुख्य न्यायदंडाधिकारी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हँडल करणार आहे. आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग काय करणार आहे, 3 वर्षांपर्यंतचे, अप टू 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षापर्यंतची शिक्षा असलेले खटले कोणाकडे जाणार आहेत, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग. काय काय लक्षात ठेवायचं आहे, कोर्ट ऑफ सिव्हिल जज आणि चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. सिव्हिल जज काय करणार आहे, सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन, 2 डिव्हिजन. सिनियर डिव्हिजनमध्ये 1 लाखपेक्षा जास्त कंपेन्सेशन किंवा असलेले कंपेन्सेशन, किंवा 1 लाखपेक्षा जास्त पैसा असलेले सगळे मॅटर्स. आणि ज्युनियर डिव्हिजनमध्ये 1 लाखपेक्षा कमी. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटमध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग. मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणजे 7 वर्षांपर्यंत ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे असे सगळे खटले मुख्य न्यायदंडाधिकारी जाणार आहेत. आणि ज्या खटल्यांमध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे असे सगळे खटले न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्याकडे जाणार आहेत. दिस इज ऑल अबाउट द सबऑर्डिनेट कोर्ट्स.